नमस्कार मित्रांनो, आपली नाती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी आपल्या समाजातील घराघरातील वास्तव मांडते। माझे नाव मंगला आहे। प्रत्येक आईवडील आपल्या मुलांचे लग्न खूप हौसेने करतात। मुलीचं लग्न या आशेने करतात की ती सासरी सुखी राहील आणि मुलाचं लग्न यासाठी करतात की घरात सून येईल तर ती मुलगी बनून सासू सासऱ्यांचा सांभाळ करेल। पण कधीकधी आपण विचार करतो तसं घडत नाही। आजकाल 60% घरांमध्ये सासू सुनेची भांडणं दिसतात, पण मी तशी नव्हती। मला नेहमी वाटायचं की माझ्या मुलाचं लग्न लवकर व्हावं आणि घरात सून यावी। मला मुलगी नव्हती, त्यामुळे सुनेलाच मुलगी मानण्याची माझी खूप इच्छा होती। माझा मुलगा अभिषेक आता मोठा झाला होता। तो स्वभावाने खूप समंजस होता आणि वडिलांच्या पश्चात त्याने घराची सगळी जबाबदारी उत्तमपणे पेलली होती। तो एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता आणि आमची पुण्यात 2-3 घरं होती, ज्यातून आम्हाला चांगलं भाडं यायचं। मी त्याच्यासाठी मुलगी शोधून थकले होते, कारण मला माझ्या एकुलत्या एका मुलासाठी चंद्रासारखी सून हवी होती। शेवटी मला सोनाली पसंत पडली। सोनाली दिसायला अतिशय सुंदर आणि निष्पाप होती। अभिषेकनेही माझ्या आवडीला मान दिला आणि कोल्हापूरच्या सोनालीसोबत त्याचं लग्न झालं। लग्नानंतर आमचं घर आनंदाने उजळून निघेल असं वाटलं होतं, पण सोनालीचं खरं रूप हळूहळू समोर येऊ लागलं। ती दिसायला जेवढी साधी होती, स्वभावाने तेवढीच चाणाक्ष आणि आळशी निघाली। घराच्या कोणत्याही कामात तिला रस नव्हता। इतकंच नाही तर ती अतिशय बदतमीज आणि हट्टी होती। मी तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला की बाळा आहे, आता तुझं घर आहे, पण ती मला उलट उत्तर द्यायची। थंडीचे दिवस सुरू होते, तरीही ती मला मुद्दाम त्रास देण्यासाठी थंड पाण्याने कपडे धुवायला लावायची। ती म्हणायची, गिजर लावून लाईट बिल वाढवू नका, माझ्या पतीची कमाई फुकट घालवू नका। ती स्वतः मात्र तिच्या खोलीत हीटर लावून आरामात बसायची आणि माझ्या खोलीतला हीटर बंद करायला लावायची। एकदा तर तिने माझ्या अंथरुणावर असं काही पावडर टाकलं की ज्यामुळे माझ्या अंगाला प्रचंड खाज सुटायची। थंडीच्या रात्री मी खुर्चीवर बसून काढू लागले। मी हे सर्व अभिषेकला सांगितलं नाही, कारण तो सोनालीवर खूप प्रेम करायचा। मला वाटलं माझ्यामुळे त्याच्या सुखात मिठाचा खडा नको पडायला। पण एकदा सोनालीने हद्दच पार केली। ती गरोदर होती, पण तिला मूल नको होतं। तिने स्वतःहून गर्भपाताची औषधं खाल्ली आणि अभिषेकला सांगितलं की तुमच्या आईने मला ही औषधं बळजबरीने दिली, कारण त्यांना नातवंड नको होतं। अभिषेकचा माझ्यावरचा विश्वास उडाला आणि तो माझ्यावर ओरडला। माझं हृदय तुटलं होतं, पण म्हणतात ना, सत्याचा विजय होतो। एक दिवस अभिषेक लवकर घरी आला। शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं होतं की तुझी आई आजारी असतानाही थंडीत काम करते आणि तुझी बायको तिला जेवणही देत नाही। अभिषेकने जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी माझी अवस्था पाहिली, तेव्हा त्याच्या डोळ्यावरील पडदा दूर झाला। त्याला कळलं की सोनालीने त्याला आजवर किती खोटं सांगितलं होतं। अभिषेकने सोनालीला घराबाहेर काढलं। जेव्हा ती तिच्या माहेरी गेली, तेव्हा तिच्या घरच्यांनीही तिला स्वीकारलं नाही। ते पण म्हणाले, आम्ही हिला वैतागूनच तुमच्या गळ्यात मारलं होतं। चहूबाजूने तिला नाकारलं गेल्यामुळे सोनालीला तिच्या चुकीची जाणीव झाली। ती रडत परत आली आणि माझ्या पाया पडली। अभिषेक तिला माफ करायला तयार नव्हता, पण मी त्याला सांगितलं, बाळा, चूक सुधारण्याची संधी प्रत्येकाला द्यायला हवी। आज सोनाली पूर्णपणे बदलली आहे। ती माझी सेवा करते, घराची जबाबदारी सांभाळते। माझ्या हाडांमध्ये थंडी बसल्यामुळे मी अजूनही आजारी असते, पण माझी सून आता मुलगी बनून माझी काळजी घेते। तर मित्रांनो, आपण कोणाला त्रास देऊन कधीच सुखी होऊ शकत नाही। प्रेम आणि माणुसकीने वागलो तरच आयुष्य सुंदर होतं। तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।